विनोद आडे गेले 6 दिवसापासून या ठिकाणी जिंतूरमध्ये उपोषण करत होते हैदराबाद गॅजेट लावण्यासाठी आणि प्रचंड असा प्रतिसाद मिळाला आहे. तुम्ही बघितला आहे एवढा प्रतिसाद. आम्ही ही सुरुवात आहे असं म्हणायला काही हरकत नाही. ये तो अभी जाके है पूरा पिक्चर बाकी है. परंतु हे जे निर्णय घेतले आहे मुख्यमंत्र्यांनी किंवा भाजपने हे अत्यंत चुकीचं घेतलं आहे. एक तर त्यांना GR काढलेलं नाही अजूनही. या GRमुळे 100% मराठवाड्याच्या मराठा समाजाला कुणब्याचे दाखले मिळणार आहे. त्याला कोणीच रोखू शकत नाही. काही सांगायचं धक्का लागला नाही वगैरे तुम्ही समजू शकता. एवढे काय बुद्धू आहो का आपण? सगळे पत्रकारांना बुद्धू बनवलं आहे की धक्का लागला नाही काही नाही. आम्ही त्या मराठ्यानं कुणब्याला दिलं. हे कसं न समजण्यासारखं. मग तुम्ही नाही दिलं तर त्यांनी फटाके कसे वाजवले त्याचा सत्कार कसा होतो आहे. त्यामुळे ते तुमच्यापेक्षा 10 पट जरांगेपट हुशार आहे. फार डोकेबाज माणूस आहे. फार त्यांनी मोठं काम केलेलं आहे. फक्त माझं आता जळफळाट झाली. आज जेव्हा मुंबईहून बाहेर निघालो मी प्रत्येक ठिकाणी मोठमोठे होल्डिंग्स लागले होते. त्या होल्डिंगवर छत्रपतींचं शिवाजी महाराजांच्या समोर आपले मुख्यमंत्री नतमस्तक झालेले आहे. त्याच्यासाठी 100-150 कोटी त्यांनी खर्च केलेला आहे असं म्हणतात. मग हे जे त्यांना दाखवायचं आहे म्हणजे मराठ्यांना आम्ही आरक्षण दिलं आहे. पण आमच्या फुले शाहू आंबेडकरांचा जर फोटो लावला असता बाबासाहेबांच्या आंबेडकरांच्या समोर जर नतमस्तक झाले असते तर आम्हाला खऱ्या अर्थाने बरं वाटलं असतं. ते 3 फोटो त्यांनी लावले नाही. याचा अर्थ असा आहे त्यांना एक समाजाला न्याय द्यायचा आहे आणि 385 OBC समाज आणि 100च्या जवळपास भटकेमुक्त समाज म्हणजे 485 या OBCला त्यांनी अंगावर घेतलेला आहे. केवळ तायवाडे नागपूरचा आहे म्हणून त्याचा ऐकून तो खरा बोगस OBC आहे. तो खऱ्या अर्थाने त्याने OBC महासंघ केलेला आहे. त्यांनी कुणबी महासंघ करायला पाहिजे. कारण कुणबीच आहे त्याच्यात कोणी नाही दुसरे. म्हणून हा जो अन्याय आम्ही सहन करणार नाही. याच्यापुढे हे तर काहीच नाही आहे. हे काहीच नाही आहे. याच्यापुढे फार मोठमोठे आंदोलन होणार आहे. 18 तारखेला किनवटला आहे, 15 तारखेला जालना आणि बीडला आहे आणि 17 तारखेला आम्ही पूर्ण मराठवाड्यामध्ये संग्राम दिनाच्या दिवशी आम्ही सगळीकडे आंदोलन करणार आहोत. आणि पुढचं आंदोलन आम्ही भाऊ सांगतील तुम्हाला. मुंबईचा फार मोठं आंदोलन आम्ही त्याची तयारी करतो. गडबडीने निर्णय घेतला असं काही वाटतंय का तुम्हाला? नाही आम्ही ठरवून मी मुंबईला म्हणजे काय मरू द्यायचं आहे का आमच्या विनोद आडेला? असे कितीतरी विनोद आडे निर्माण होतील आणि मग त्याच्यातला एक जरांगे निर्माण होईल. आम्ही जे 100 जरांगे आमच्याकडे कंबर कसून उभे आहेत आणि समाज मोठा आहे. आम्हाला कोणी दाखवत नाही, TV वर दाखवत नाही. आमचा समाज खेडोपाडी दऱ्याखोरात राहतो. तुम्ही बघाल जेव्हा समाज बाहेर निघेल ना तर ते म्हणतील कुठून आले रे बाबा हे लमाणी कुठून आले कुठून उगवले काय. असंच ते कर्नाटक आंध्रमध्ये होतं. आम्हाला कोणी मोजत नव्हतं. आम्ही मोठमोठे शिवालाल महाराज जयंती, वसंतराव नाईक जयंती आणि 30 त्योहार जेव्हा करायला लागलो तेव्हा लोकांनी बघितले बाप रे केवढा मोठा समाज आहे. अजून महाराष्ट्राने एवढा मोठा समाज बघितलेला नाही. आम्ही तो लवकरच महाराष्ट्राला दाखवणार आहोत. आणि या देशामध्ये महाराष्ट्रच नाही देशामध्ये 13 कोटी समाज आहे. किती? 13 कोटी. आणि महाराष्ट्रात 1,30,00,000 मराठा समाज आहे. कुठे बंजारा समाज, कुठे मराठा समाज? हा गरीब आहे, ऊसतोड काम करतो. त्यांच्याकडे सगळ्या गोष्टीची उपलब्धता आहे काय. म्हणून ते आज इकडे आम्हाला कोणतरी आणेन म्हणलं ते फुल आणण्यासाठी काय. हां कुठे आमच्याकडे ड्रोन अँड फोन. त्यामुळे समाज भयंकर जागृत झाला आहे. त्या निमित्ताने आम्ही जरांगे पाटील साहेबांचंही अभिनंदन करतो. एक मोठी संधी आम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. समाज जागृत झाला आहे. सर एक प्रश्न आहे. तुम्ही आता सहज तुमच्या उत्तरातून एक प्रश्न मला जातो. आपण असं म्हणालात की छत्रपती शिवरायांचाच फोटो त्या बॅनरवरती मुख्यमंत्र्यांसोबत तुम्हाला दिसला त्यामुळे तुम्हाला खेद वाटला. परंतु मनोज जरांगेंच्या स्टेजवरती त्यांनी गणपती त्यांनी स्थापन केला होता तिथे कुठे फुले शाहू आंबेडकरांचा फोटो दिसला नाही. त्याबद्दल तुम्ही काय सांगा? अगदी बरोबर. तिथे पण असायला पाहिजे होतं. त्यांना जर आरक्षणाचे जनक कोण आहे? फुले शाहू आंबेडकर हेच आहे आरक्षणाचे जनक आहे खऱ्या अर्थाने. छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहे प्रश्नच नाही. पण आरक्षण
आरक्षण देणारे कोण आहेत त्यांचा फोटो लावायला पाहिजे होता. आणि म्हणून मला खंत आहे की अशा पद्धतीने आमच्या ज्या आरक्षणाचे ज्यांनी आम्हाला हे जग दाखवलं, कोटी कोटी लोकांचा उद्धार केला आमच्या बाबासाहेब आंबेडकरांनी, त्यांचा फोटो आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. शिवालाल महाराजांचा फोटो आमच्यासाठी महत्त्वाचा आहे.